आज मी तुम्हाला दाखवणार आहे छानपैकी असा हिरवं वाटण करून मस्तपैकी असा शेवगाच्या शेंगाची रस्सा भाजी। इतकी चवदार भाजी लागते, ही तुम्ही खात पाहता क्षणी तुम्हाला भूक वाढेल आणि खाऊ वाटेल इतकी भारी भाजी तयार होती। आणि एकदा तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा, खूप आवडेल तुम्हाला। नेहमी तुम्ही अशा प्रकारे भाजी शेवग्याच्या शेंगाची करून खाताल, इतकी छान टेस्टी ही भाजी तयार होती खूप कमी वेळात खूप कमी साहित्यामध्ये। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य। तर इकडे बघू शकता, शेवगाच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून हे वरची स्किन जी असते म्हणजे साल्ट जे असतं ना ते सगळं काढून घ्यायचं, कारण की हे वरचं काढलं ना म्हणजे खायला जरा बरं वाटतं। तसं सगळं स्वच्छ करायचे, थोडे थोडे राहिलेले आहेत ते सुद्धा मी काढून घेते। सहजपणे निघले जातात हे। खूप छान टेस्टी भाजी तयार होती शेवगाच्या शेंगाची वेगवेगळ्या प्रकारची। आज मी तुम्हाला अगदी गावरान पद्धतीने मस्त अशी ही भाजी दाखवते। इकडे बघू शकता, एक कांदा टमाटर चिरून घेतले, अद्रक लसूण आणि 2-4 हिरव्या मिरच्या, म्हणजे आपल्याला लागेल तेवढ्या मिरच्या मी वापरल्यात। त्यानंतर इथं मी घेतलेत कच्चे शेंगदाणे। आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे पॅनमध्ये आणि आपल्याला याच्यानंतर ना याचं वाटण करून मग आपल्याला ही रस्सा भाजी बनवायची आहे। तर पॅन तापत ठेवलेला आहे। आता याच्यावर मी शेंगदाणे थोडेसे भाजून घेते। हे इकडे बघू शकता, थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे जास्त करपवायचे नाही, नाहीतर काय होतं जास्त करपले गेले शेंगदाणे तर करपल्याला स्वाद म्हणजे तो फ्लेवर एक भाजीला लागून जातो। त्यामुळे थोडंसं नॉर्मल याला असे चॉकलेटी डाग आले ना म्हणजे थोडंसं भाजून निघले की मग काढून घ्यायचे। इकडे बघू शकता थोडासा याचा रंग चेंज झालेला आहे। आता मी हे काढून घेते, एका साईडला ठेवते आणि त्यासोबतच आपण ह्या मिरच्या थोड्याशा भाजून घ्यायच्या। मिरच्या अशा थोड्याशा भाजून घेतल्या ना छान चव तर येते। दुसरी गोष्ट याच्यामधला तिखटपणा पण थोडासा कमी होतो मिरच्यामधला, आणि सोबत अद्रक लसूणसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। म्हणजे शेंगदाणे, मिरची आणि अद्रक लसूण हे सगळं आपल्याला चांगलं मंद आचेवर जरा फ्राय करून भाजून घ्यायचं आहे। आणि थोडंसं भाजून निघलं की मग आपण हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये। आता मी थोडा वेळ देते याला मंद आचेवर, जोपर्यंत अशा मिरच्या आपल्या चांगल्या शेकून निघत नाही तोपर्यंत जरा याला भाजून घेऊया। हे बघा, शेवगाच्या शेंगाची रस्सा भाजी इतकी भारी लागते ना, म्हणजे ना शेवगाची शेंगाची भाजी खाता वेळेस नाही की त्याची टेस्ट इतकी छान लागते, भरभरून माणसं पोट भरून जेवण करतात। मला तर खूप आवडतं शेवगाची शेंगा, तुम्हाला सगळ्याला हे आवडतच असणार आहे। पण ह्याला बनवायची सुद्धा एक वेगवेगळा प्रकार आहेत, मसाला वाटून आहे, सिंपल अशी सुक्कीसुद्धा भाजी होती याची, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवेल। तर इकडे बघू शकता, आता हे भाजले आपलं सगळं साहित्य, शेंगदाणे, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची। आपण हे सगळं आता हे काढून घ्यायचं एका साईडला। आणि आता आपण हे जे भाजून घेतलं आहे ना हे सगळं व्यवस्थित भाजून निघलं, काय जास्त आपण याला भाजलं नाही। आता आपण याचं वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण याला वाटायचं आहे आणि जास्त जाडसर करायचं नाही, थोडीशी घट अशी याची ग्रेव्ही बनवायची, म्हणजे वाटण करायचे, अजिबात पातळ नाही बनवायचे। इकडे बघू शकता मी मस्त याचं एक वाटण तयार केलेलं आहे, खूप छान असं, म्हणजे पातळ नाही बनवलं, थोडासा याच्यामध्ये घटपणा ठेवला आहे। घटपणा ठेवल्यामुळं काय होतं, ग्रेव्ही आपली चांगली थिक बनून जाते, अगदी पाण्यावानी मग होत नाही। तर गरम तेल ठेवलेलं तापत, त्याच्यामध्ये आपण एक उभा चिरलेला बारीक चिरलेला कांदा असा टाकून घ्यायचा तेलामध्ये। त्यानंतर आपण थोडंसं याला परतून घ्यायचं, म्हणजे जोपर्यंत ह्याच्यातला कच्चापणा आणि कांदा आपला रेड ब्राऊन होईपर्यंत याला थोडंसं परतून घ्यायचं। हे बघा, थोडासा याचा रंग चेंज झाला तर आपण ह्या स्टेजवर आता आपण इथे टमाटरसुद्धा टाकून घेऊया। तर गावाकडे अशा प्रकारची शेवगाची शेंगाची रस्सा भाजी नेहमीच बघायला भेटते, कारण सिंपल पद्धतीमध्येच पण इतक्या चवदार भाज्या असतात ना गावाकडे, म्हणजे आपण इकडे खूप साहित्य वापरूनसुद्धा कधीकधी अशी टेस्ट येत नाही जितकी आपल्याला गावाकडे खायला भेटते। त्यामुळं कधीकधी आपण गावाकडची टेस्टसुद्धा ट्राय केली पाहिजे। तर मला तर आवडतं गावरान जेवण, तर मी तुम्हाला आज तीच पद्धत दाखवते शेवगाची शेंगाची। त्याच्यामध्ये मी थोडेसे कढीपत्त्याचे पाने टाकते, सुरुवातीला टाकायचं विसरूनच गेले। आता हे थोडंसं फ्राय झालं की मग आपण जे वाटण केलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गॅस आपला मंदच ठेवायचा, जास्त फास्ट नाही ठेवायचा, कारण मंद आचवर मस्त आपली ही ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची। आता थोडंसं हे वाटण जरा साईडला करते, कारण जास्ती झाली ग्रेव्ही वाटण, शेंगदाणे भरपूर होते। हे बघा, हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये, कांदा टमाट्यामध्ये गरम तेलामध्ये आपला हा सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा।
थोडा वेळ याला असं फ्राय करायचं. आणि मग आपण आता याच्यामध्ये लाल मसाला वगैरे नाही टाकणार, कारण आपण मिरचीचा वापर केला आहे. हीच भाजी तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा करू शकता. मिरचीच्या ऐवजी फक्त शेंगदाणे, लसूण, अद्रक वाटून घ्यायचं, बस एवढीच ग्रेव्ही बनवायची, वाटण बनवायचं. आणि असं परतता वेळेस त्याच्यामध्ये हळद मीठ ज्यावेळेस आपण ॲड करू ना, त्याच वेळेस मग चवीनुसार तुम्ही इथे लाल मसालासुद्धा टाकू शकता. तर आता मी इकडे आपले मसाले टाकते. फक्त लाल मसाला मी स्किप करणार आहे, कारण की मी हिरवी मिरचीचं कालवण करत आहे. हे बघा, आता इथे 1-1.5 चमच्याच्या अंदाजाने मी हळद टाकली, कारण हिरव्या मिरचीचं ज्यावेळेस आपण रस्सा भाजी करतो ना, त्यावेळेस हळद चांगली टाकली की चांगला रंग येतो. तर ते इथं मी धना पावडर टाकलेला आहे 1-1.5 चमचा. त्यानंतर स्पायसी खड्या मसाल्याचं पावडर म्हणजेच गरम मसाला पावडर टाकते 2 चमचे. खूप छान फ्लेवर येतो याने. ह्या असे वेगळे विशेष असे मसाले वापरायची आवश्यकता लागत नाही. चांगला ब्रँडचा जर तुम्ही असा गरम मसाला वापरला ना, तर खूप चांगली टेस्ट येते भाजीला. तिकडे बघू शकता मस्त. आता हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये हळद, गरम मसाला आणि धना पावडर टाकून घेतले, जे आपण वाटण केले त्याच्यामध्ये. हे सगळं एकजीव करून घ्यायचं, थोडंसं परतून घ्यायचं. आता याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे, मंद आचेवर झाकण ठेवून, किंवा न झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही याला चांगलं फ्राय करू शकता. जोपर्यंत याला चारही बाजूनी कडीकडीने तेल सुटत नाही तोपर्यंत याला फ्राय करायचं आहे. थोडंसं पाणी टाकते, जेणेकरून काय होईल, आपला हा जो मसाला आहे तो चांगला असा फ्राय होईल, खाली न चिटकता. त्यामुळं थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्याचं काय होतं, 1 मिनटं झालं की मग मसाला खाली लागायला लागतो. त्यामुळं अगोदरच थोडंसं पाणी टाकून घ्या. आणि मग छानपैकी बघू शकता कडीकडीने असं तेल सुटत चाललेलं आहे आणि आपला मसाला चांगला कडत आहे. आणि जितका मसाला चांगला आपण कडून घेऊ ना, म्हणजे परतून घेऊ, तितकंच चांगला भाजीमध्ये टेस्ट येते. बघू शकता इतकी भारी याची ग्रेव्ही तयार झाली, झणझणीत अशी ही मस्त गावरान पद्धतीची ही शेवगाच्या शेंगाची रस्सा भाजी खूप छान लागते. ते बघू शकता आता तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये लगेच आपल्या शेवगाच्या शेंगा ज्या आपण घेतल्यात त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. आता शेवगाच्या शेंगा मी अगोदर काही वाफळून घेतल्या नाही, काय नाही, मी कच्च्यात टाकून घेते. हवं तर तुम्ही थोडा वेळ 1-2 मिनटं याला थोडंसं नरम सॉफ्ट शिजवून पण घेऊ शकता, जेणेकरून काय होईल, थोडंसं कमी वेळ लागतो भाजी व्हायला. हे बघा, आता सर्व शेंगा आपण ह्या रस्स्यामध्ये मिक्स करून घेऊया, जेणेकरून एकजीव होतील सगळं आणि पूर्ण मसाल्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरला जाईल. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं, कारण ही ग्रेव्हीच्या वाटणमध्ये आपण मिक्स केलेलं आहे. त्यामुळे मी इथं थोडंसं पाणी टाकले, सोबत थोडासा अजून गरम मसाला पण टाकलेला आहे. आणि आता हे मिक्स करून घेऊया. अजून मी मीठ नव्हतं टाकलं, तर इथे मीठसुद्धा मी चवीनुसार टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त 5-7 मिनटं ह्याला मंद आचेवर उकळून द्यायचं आहे. छान उकळी येऊन द्यायची. आणि जितकं छान याला तुम्ही कढवताना जितकं चांगली याची उकळी येईल ना, तितकं चांगल्या शेवगाच्या शेंगाची जी नॅचरल टेस्ट असते ना, ती याच्यामध्ये येते. फ्लेवर उतरतो मस्तपैकी. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ याला द्यायचा. आता मी झाकण ठेवलं आहे. आता 5 मिनटं याला देते. 1-2 मिनटं झाली की आपण हे चेक करायचं. हे बघा, अजून आता जस्ट आपण ठेवलेलं आहे उकळायसाठी. आता बघा, मी मध्ये माझा कॅमेरा थांबला जातो, त्यामुळं एकदमच भाजी झाल्याच्या नंतरच कॅमेरा माझा ऑन झाला. इकडे बघू शकता मस्त अशी चमचमीत झणझणीत भाजी आपली फक्त 5-7 मिनटं लागले तयार होण्यासाठी. नरम सॉफ्ट अशी ही तुम्ही बघू शकता. शेवगाच्या शेंगा आपल्या किती छान अशा नरम सॉफ्ट अशा शिजून निघलेल्या आहेत. आणि रस्सासुद्धा आपण परफेक्ट केलेला आहे, जास्त पातळ वगैरे केलेली नाही आहे. ग्रेव्ही आपली छान झाली, थिक ग्रेव्ही झाली आहे. तर आपण ह्याला आता प्लेटमध्ये सर्व करूया. दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी असं झणझणीत चमचमीत शेवगाच्या शेंगाचं कालवण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. 1 भाकरीच्या ऐवजीनं तुम्ही 2 भाकरी तर सहज खाऊन जाता आणि इतकी छान भाजी लागते. एकदा ट्राय करा तुम्ही, आवडले असेल तर अशी प्रोसेस एकदा सिंपल प्रोसेसनी नक्की करा. आणि छान छान असेच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा. हे बघा किती भारी आपला शेंगाचा रस्सा झालेला आहे तयार. खाण्यासाठी शेवगाच्या शेंगाची भाकरीसोबत ना, शेवगाची शेंगाची मजाच वेगळी आहे. भातापेक्षासुद्धा ना ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम याची टेस्ट लागते. तर नक्की भाकरीसोबत तुम्ही याला खा म्हणून असं.
तुम्ही ह्याची चव विसरणार नाही आणि नेहमी शेवगाची शेंगाची रस्सा भाजी अशाच प्रकारे तुम्ही करता. माझी खात्री आहे एकदा नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही गावरान पद्धतीची अशी झणझणीत चमचमीत ही शेवगाच्या शेंगाची रस्सा भाजी हिरव्या मसाल्यातलं वाटण केलेली. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा.